नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या निमित्ताने इथं मी शंकरपाळ्या बनवलेल्या. तर त्याची रेसिपी पूर्ण रेसिपी आहे आणि व्यवस्थित तुम्हाला समजावी म्हणून. तर सगळ्यात पहिलं तर मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. वाटीच्या प्रमाणाने 4 वाटी मैदा घेतलेला आहे. पाव किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा. तर बघा हे सगळं चाळून घ्यायचं आहे. आता इथं बारीक रवा घेतलेला आहे पाव किलो आणि इथं पिठी साखर घेतलेली आहे पाव किलो. तर तुम्हाला जेवढं गोड हवं असेल ना तर साखर तुम्ही वाढवू शकता. तर आता बघा इथं साखर टाकलेली आहे, रवा टाकलेला आहे, मैदा टाकलेला आहे. आता इथं बेकिंग पावडर टाकायचं आहे 1 चम्मच, बेकिंग सोडा अर्धा चम्मच, इन्सेन्स टाकलेला आहे, व्हॅनिला इन्सेन्स. आणि आता सफेद तीळ टाकलेले आहेत. तर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं मी तूप टाकलेलं आहे, पाव किलो तूप टाकलेलं आहे. 1 किलोला पाव किलो तूप टाकलेलं आहे. वाटीचं प्रमाण म्हटलं तर 1 वाटी तूप टाकलेलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. मिठाने आहे ना शंकरपाळ्याची चव खूप छान लागते. तर सगळं हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता याच पद्धतीने सगळं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गोड हवं असेल ना अजून थोडंसं वाढवा. तर मी माझ्या हिशोबाने बनवलेले आहेत. तर पाहू शकता असंच सगळं व्यवस्थित. बघा इथं तूप वगैरे आपल्याला व्यवस्थित पडलेलं आहे. आणि आता इथं आहे ना मी थंड पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय गरम पाणी घेतलेलं नाही आहे, दूध घेतलेलं नाही आहे, काहीच नाही. आपलं साधं पाणीच घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी करून आपल्याला एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता. तर कोण कोण कसं करतं माहिती आहे, मी म्हणजे साखर, तूप आणि पाणी पाहिजे तर दूध असं म्हणजे गरम करून घेतं आणि ते त्याच्यामध्ये टाकून पीठ मळतात. दुधाचा का वापर नाही केला काय माहिती आहे, दुधाचा वापर केला ना शंकरपाळ्या लवकर खराब होतात आणि त्याचा असं खवटसारखा वास येतो. त्यासाठी मी दुधाचा वापर नाही केलेला आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे. ह्याला काहीच मी असं आबडधोबड मळलं नाही, म्हणजे त्याला असं दाबून दाबून व्यवस्थित मळलेलं आहे. आता ही पद्धत माझी पहिल्यापासून मी हीच पद्धत वापरते. या पद्धतीने शंकरपाळ्या बनवते, तुम्हाला बनवून दाखवते. बघा किती मस्त असे पदर पण सुटतात आणि खूप चवीला पण खूप छान होतात. मी अजून पण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. व्यवस्थित असं गोळा तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता इथं गोळा तयार करून घेते. तर मी आहे ना याचा छोटा पण व्हिडिओ टाकलेला आहे. कोणाकोणाला आहे ना तो छोटा व्हिडिओ समजला नाही म्हणून हा मोठा व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर पाहू शकता इथं मी पीठ मळण्याची प्रोसिजर पण पूर्ण दाखवलेली आहे. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. मी आता एक 10-15 मिनटं साईडला ठेवून देणार आहे. तर पाहू शकता असं सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. त्या थोडंसं भांड्याला तूप लागलं होतं, ते तूप सगळं काढून पिठाला लावून घेतलेलं आहे. आणि इथं 15 मिनटासाठी साईडला ठेवून दिलं होतं मी आणि त्याच्यानंतर काढून घेतलेलं आहे. पाहू शकता इथं ताटामध्ये काढलेलं आहे. परत थोडंसं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला आहे ना असे गोळे भरून घ्यायचे आहेत. गोळे बनवून असं लाटून त्याला असं म्हणजे असं बघा मी आता कशी बनवते ते. तर बघा चपातीसारखं आपण त्याला जसं घडी मारतो ना त्या पद्धतीने ही घडी मारून परत लाटून घ्यायचे. या पद्धतीने बनवले ना आपले शंकरपाळ्याचे पदर खूप छान सुटतात. याला आतून काय तेल वगैरे तूप वगैरे काही लावायची गरज नाही आहे. तर आणि जाड असं मी लाटून घेतलेलं आहे. सुरीच्या साहाय्याने असे कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी ठेवलेले आहेत. मस्तच होतात. माझी पद्धत वापरून तुम्ही कधी शंकरपाळ्या बनवून बघा. पण आपण असं नाही की दिवाळीलाच बनवतो, असं कधी आपल्याला खायची इच्छा झाली तर बनवू शकता तुम्ही. खूप छान होतात शंकरपाळ्या. या पद्धतीने बनवा तुम्ही कधी आणि फटाफट होतात. शंकरपाळ्याला काहीच वेळ लागत नाही, एकदम फटाफट होऊन जातात. सगळ्या या पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत. तर बघा असंच थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला, आलटी पलटी करत करत. आता मला ते सुरीच्या साहाय्याने कापायला जमत नव्हतं म्हणून इथं कटर घेतलेला आहे मी
त्या कटरनी कट केलेला आहे. फटाफट होत होते याच्याने. कोणाकोणाला शंकरपाळ्या बनवणं म्हणजे खूप अवघड जातं, पण काहीच अवघड नाही आहे. एकदम फटाफट बनणारी रेसिपी आहे. मी ना 1 तासामध्ये 1 किलो शंकरपाळ्या बनवून झाल्या होत्या माझ्या. बघा. आणि आता इथे मी तेल पण ठेवलेलं आहे साईडला. तेल तापलेलं आहे. आता आपल्याला शंकरपाळ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. मस्त असं झालेले आहेत. आता बघा तेल पण मस्त तापलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकणार आहे. तर याचा आहे ना जास्त असा डार्क कलर करायचा नाही. असं सालटी पलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि डार्क कलर केला ना थंड झाल्यानंतर अजून ते काळपट दिसतात. त्यासाठी जास्त डार्क कलर करायचा नाही. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपल्याला याला काढून घ्यायच्यात. माझ्या बघा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा. मी तुम्हाला आता जवळून पण दाखवते. तुम्हाला माझे पदर किती असे सुटले होते ना, मस्त असे सुटलेले आहेत ते पण दाखवणार आहे तुम्हाला. खूपच खुसखुशीत असे झाले होते शंकरपाळ्या. अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. तर बघा परत मी इथं काढलेले आहेत. तर मी आता तुम्हाला जवळून दाखवते किती असे लेयर पडलेले आहेत शंकरपाळ्याला. खूपच छान असे कुरकुरीत असे मस्त बिस्किटासारखे लागत होते. एवढे छान झाले होते. तुम्ही बोलाल दिवाळी संपली आणि आता हा व्हिडिओ आलेला आहे. तर तुम्ही कधी पण बनवून खावा. मस्त होतात. तोडून दाखवते तुम्हाला. गरम आहेत म्हणून ते तोडायला जमत नव्हतं. मस्तच असे झाले होते पाहू शकता. तर मी तुम्हाला आता इथं सर्व पण करून दाखवते बघा. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटल्या त्या. छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर मोठा व्हिडिओ टाकलेला आहे मी. त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर दाखवलेली आहे. नक्की बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा की माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही आवडली. खूपच छान असं झालं होतं. चला तर मग तुम्ही पण बनवा. बाय.